बातमी कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं टोल विरोधात जो पुकारलेला बंद होता तो मागे घेतलेला आहे। काल टोल विरोधातल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं, मात्र हे आंदोलन समाजकंटकांनी केलं असं पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय आणि त्यामुळे शिवसेनेनं आक्रमक होत आज बंद पुकारला होता। मात्र उद्या संक्रांतीचा सण आहे, त्यामुळे संध्याकाळी 4 नंतर हा बंद मागे घेण्यात आलाय। दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी आज सकाळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला। तर दुसरीकडे टोलचा खर्च राज्य सरकारने उचलावा अशी मागणी स्थानिक शिवसेना आमदारांनी केलेली आहे। तर जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी पोलिसांनी आज 1500 जणांवर गुन्हे दाखल केलेत। यात शहराच्या महापौरांसह 3 आमदारांचा समावेश आहे। कोल्हापूर शहरातल्या टोल प्रश्नी शिवसेना आता आक्रमक झालेली आहे। कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं बंद पुकारलेला आहे, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांचं पोस्टर देखील जाळलेलं आहे। मात्र दुसरीकडे याच आमदारांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। माझ्याबरोबर आता शिवसेनेचे 3 आमदार आहेत। नेमकी शिवसेनेची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊयात। पहिल्यांदा मी जातोय राजेश क्षीरसागर यांच्याकडे। मला सांगा, टोलचा अजूनही मुद्दा हा इश्यू कायमच आहे। दुसरीकडे कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की महापालिकेकडून हा पैसा भागवला जाईल। तुम्ही शहरातले आमदार आहात, हे शक्य आहे का? जनतेची दिशाभूल करण्याचं काम जिल्ह्यातले 2 मंत्री करत आहेत। महापालिकेला पगार भागवायला आज पैसा नाही आहे। केएमटीचे ट्रान्सपोर्टचे आमचे पगार होत नाहीत। महापालिका कुठून पैसे भागवणार आहे? हा जे आयआरबी प्रकल्पाची जी रक्कम ठरवलेली आहे किंवा ठरवण्यात येणार आहे, ही रक्कम राज्य शासनाने भागवावी, त्याशिवाय हा तिढा सुटणार नाही। मी परत एकदा आपल्या माध्यमातून या मंत्र्यांना आवाहन करतो की जनतेची दिशाभूल करू नका। राज्य शासनाने या टोलचे पैसे भागवणं गरजेचं आहे। लोकांची दिशाभूल करण्याचं काम या आघाडी सरकारच्या माध्यमातून होते। ही जबाबदारी खऱ्या अर्थानं आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतली पाहिजे होती। परंतु जर नांदेडला हे लोक जर 2000 कोटी रुपये देत असतील, तर कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी हे तीर्थक्षेत्र एक प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतामधलं आहे। या तीर्थक्षेत्राला त्यांनी पैसे द्यावेत आणि त्यातनं यांनी हे त्याचे आयआरबीचे जे काही पैसे असतील ते त्यांनी द्यावेत। आमच्या महापालिकेकडे आता सध्या पैसे उरलेले नाहीत, याची संपूर्ण जबाबदारी आघाडी सरकारने घ्यावी। कोल्हापूरच्या जनतेचे आणि कुठलेही प्लॉट महानगरपालिकेचे विकू नये, कारण शेवटी हे जनतेचे प्लॉट आहेत, महानगरपालिकेचे ॲसेट्स आहेत। त्यामुळे राज्य शासनानंच या ठिकाणी पैसे भागून आजपासून हा टोल या ठिकाणी बंद करावा। तशी अधिसूचना त्यांनी ताबडतोब करावी। नाही अधिसूचना नाही झाली तर कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक हीच अधिसूचना आपण काढून टोल नाके बंद करतील। आपण बघतो की महापालिकेची क्षमता नाही आहे पुनर्मूल्यांकनाची रक्कम आयआरबी कंपनीला देण्याची, त्यामुळे राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर काढावी असं शिवसेनेचे आमदार सांगतायत। त्यामुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे बघावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर।